हॅलो फ्रेंड्स, सानवी फॅशन वर्ल्डमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप स्वागत आहे। लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की 44 इंच जर चेस्ट साईज असेल तर त्या मापाच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं। त्यामध्ये मी स्लीवचं कटिंग दाखवलं नव्हतं, तर आज या व्हिडिओमध्ये स्लीवसाठी मोठ्या मापाच्या स्लीवसाठी आपण कटिंग इथे डिटेलमध्ये बघणार आहोत। चला आता मग सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या छोट्या गोष्टी लक्षात येतील आणि काही तुमच्या मिस्टेक होणार नाहीत। त्यासाठी आपण इथे एक पेपर डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि जी फोल्ड केलेली बाजू आहे ती माझ्याकडे आहे। आता आपण इथे असे वरती माप टाकणार आहोत। स्लीवसाठी इथे माझ्याकडे मेजरमेंट आहे, दंडघेर आहे 6 इंच। आपण लांबी बाहीची म्हणजे जेवढी लांब पाहिजे आपल्याला बाही ती 5 इंच घेणार आहोत आणि आर्म होलच्या मापावरून आपण इथे स्लीवची उंची टाकणार आहोत। त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी इथे बाहीची उंची आपली लांबी किती पाहिजे आपल्याला, इथे लांबी आपल्याला 5 इंच घ्यायची, तर ते पावणे 1 इंच ॲड करायचं म्हणजे इथे वरती आणि इथे शिलाईसाठी आपल्याला ते तेवढं लागतं। म्हणजे पावणे 1 इंच जवळजवळ आपल्याला शिलाई मार्जिन ॲड करावं लागतं शिलाईसाठी। इथे मी मार्किंग एक लाईन ड्रॉ केलेली आहे, तर बाहीची लांबी आहे आपल्या, तिथे मी एक सरळ लाईन आखून घेते। आता ही बाही आपली ते पावणे 6 म्हणजे 5 इंच प्लस पावणे 1 इंच ॲड केलेलं आहे। त्या इथे आपले आता दुसरं माप बाहीला जे लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचं माप असतं ते म्हणजे इथं उंची टाकण्याचं माप। ते कसं काढायचं तेही सांगते। अगोदर इथे 6 इंच आपला दंडघेर आहे, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच। तर आता इथे बाहीची उंची टाकायची आहे। आता इथं कॅप हाईट टाकायची आपल्याला, ती लक्षात येत नाही। तुम्हाला मी सांगितलेलं आहे 5 इंचापर्यंत असेल तर बाही पावणे 3 इंच कॅप हाईट घ्यायची, 5 इंचापेक्षा मोठी असेल तर 3 इंच घ्यायची। इथं मी पावणे 3 इंचावरती बरोबर पावणे 3 इंचावरती हेही माप कसं टाकायचं ते नीट लक्ष द्या, म्हणजे तुमची कोणतीही स्लीव कुठल्याही मापासाठी केलं तरी चुकणार नाही। पावणे 3 इंच खाली आपण इथे कॅप हाईट टाकलेली आहे। आता या कॅप हाईटवरती आपल्याला उंची टाकायची आहे। म्हणजे आता घडी, बरेच जण म्हणतात बाहीची घडी किती घ्यायची ते समजत नाही, तर 44 इंच माप आहे इथं। त्यासाठी आपण शोल्डर घेतला होता 6.5 इंच। त्याच्यामध्ये मी तुम्हाला बाहीचं स्लीवचा एक चार्ट दिला होता की उंची किती घ्यायची। त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आपली जेवढं आपण आर्महोल घेतला असेल त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं नेहमी। पण बऱ्याच जणांचा जे नवीन शिकत आहे त्यांचा काही प्रॉब्लेम होत आहे की तरीही स्लीव थोडीशी कमी पडत आहे। तर माप जास्त असेल आणि तुम्ही नवीन शिकत असताल किंवा कोणत्याही मापासाठी तुम्हाला मी दुसरी एक टिप देते की तुम्ही 1च्या ऐवजी 1.5 इंच ॲड करा, म्हणजे तुमची बरोबर बसेल। आणि ज्यांना थोडेसे वेल ट्रेन आहेत, म्हणजे ज्यांना येत आहे थोडंसं, त्यांच्यासाठी जर व्यवस्थित येत असेल, पण जे नवीन शिकत आहे त्यांना बरेच प्रॉब्लेम होत असतील तर तुम्ही मोठ्या साईजसाठी त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड करा। म्हणजे आपली 6.5 इंच आर्महोल घेतलं होतं आपण, मुंडा खोली घेतली होती 6.5 इंच, त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस करून टाकायचं आहे, हे लक्षात ठेवायचं। 1.5 इंच ॲड करून नंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे, हे लक्षात ठेवा इथे। म्हणजे इथं आर्महोल प्लस 1.5 आणि प्लस 1.5 शिलाई मार्जिन, म्हणजे हे आपलं पूर्ण माप होईल। आता ह्या दोन्हीही लाईन जोडून घ्यायच्या आहेत इथे। अशा प्रकारे आता आपण इथे शेप देणार आहोत बाहीचा। इथून असा थोडंसं पुढे 1 इंचावर गेल्यानंतर आपण तो डाऊन करत जायचा आहे। असाच डाऊन करत इथं बरोबर इथंपर्यंत शेप द्यायचा आहे। इथून पुढे शेप द्यायचा नाही बाहीला कोणताही। दोन्ही साईडच्या फ्रंट आणि बॅक साईडची बाहीचा भाग असेल तिथे कोणत्या साईडला शेप नाही द्यायचा। अशा प्रकारे ही आपली बाही तयार झाली आहे। आपण ही नंतर तुम्हाला टेपने मोजून दाखवते की समोरचा पार्ट किती येतोय आणि स्लीवचा पार्ट किती येतोय। मी तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा सांगितलेलं आहे इथे, म्हणजे आपण जी आर्महोल घेतलेला आहे त्यात 1.5 इंच ॲड केलेलं आहे, प्लस इथं फॉर्म्युला तयार करण्यासाठी, आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन आहे तसं घेतलेलं आहे आणि शेप दिलेला आहे। आता कटिंग करून तुम्हाला फ्रंट पार्टचा भाग कसा द्यायचा आणि आपण हे टेपने मोजून बघणार आहोत समोरची बाजू आणि स्लीव्ज बरोबर येते का ते। त्यासाठी मी ते कट करून घेते अगोदर पेपर।
हा शेप दिल्यानंतर बऱ्याच जणांना फ्रंटचा शेपही देता येत नाही, त्यासाठी एक सोपी पद्धत म्हणजे ही बाही अशी सरळ ओपन करून घ्यायची आहे आणि नंतर ही जी बाजू आहे इकडे आपण ड्रॉ केलेली आहे ती बाजू सोडून इथे बरोबर इथे 1 इंच अंतर हे असं सोडायचं आहे, जिथे आपण शिलाई मार्जिन सोडलेलं आहे 1 इंच शिलाई ते अंतर सोडून आतमध्ये अशी फोल्ड करून घ्यायची आहे स्लीव्ज। इथे 1 इंच सोडून फक्त अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि नंतर हे असं जे राहील इथे जे राहील तिथे आपण शेप द्यायचा आहे। आता हा होईल फ्रंट पार्ट, स्लीवचा फ्रंट पार्ट होईल, जिथे आपण फ्रंट आर्महोलला जोडतो तिथे, आणि पाठीमागचा भाग असेल तो बॅक आर्महोलचा असेल। हे बघा अशा प्रकारे आपली स्लीव्स तयार झालेली आहे। दोन्ही शेप दिलेले आहेत, तिथे फ्रंट आणि हा बॅक। इथपर्यंत नेहमी शेप द्यायचा, जी शिलाई मार्जिन सोडलेले आहे तिथे शेप द्यायचा नाही। आता आपण हे मोजून बघणार आहोत, ही स्लीव तुमची पूर्ण किती येते। मी इथे टेपने मोजून, तर इथे आता या टोकापासून मी स्लीव्ज मोजायला सुरुवात करते। इथे बघू शकता अशा प्रकारे आपण एकदम कडेला स्लीव्ज मोजून बघूयात किती येत आहे। अशा प्रकारे आपले हे माप जे येत आहे 21.5 म्हणजे 21.5 हे माप येत आहे स्लीवचं। आता आपण जे याच्या अगोदर जे कट केले होते ते मोजून बघूया की याचं माप त्याच्याबरोबर येते की नाही। इथे अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे, शोल्डर जोडल्यानंतर अर्धा इंच, दोन्हीचं अर्धा इंच म्हणजे 1 इंच शिलाईमध्ये ते जाणार आहे। ते आपण आता ते सोडून आपण स्लीवचं मेजरमेंट घेणं, हे अर्धा इंच सोडून आपण स्लीव्ज तर आर्महोलचं माप किती राहते ते आपण बघूया। हे 11 इंच आहे, हे जे आहे ते आर्महोलचं माप 11 इंच आहे। आता पाठीमागच्या भागाचं माप किती येत आहे ते बघूया। इथे अर्धा इंच सोडून आपण व्यवस्थित इथे 10.5 इंच येत आहे। 10.5 आणि 11 21.5 बरोबर दोन्ही आपले 21.5 माप येत आहे। तरीही मी तुम्हाला अजून एक हिंट देते, म्हणजे तुम्ही जेव्हा हे कटिंग करता तर नेहमी अशा प्रकारे मोजून बघा। पेपर कटिंग करा अगोदर, नवीन असेल तर मग तुमच्या लक्षात येईल की किती वाढवावं लागत आहे। तुमची जर प्रॅक्टिस असेल तर बरं अर्ध्या पाऊण इंचाचा फरक इकडे तिकडे पडू शकतो, जे नवीन आहेत आणि ज्यांची खूप प्रॅक्टिस आहे त्यांच्यामध्ये। तर जर तुम्ही जेव्हा ही शिलाई मार्जिन इथे स्लीव्जवर वाढवणार आहात, इथे फक्त हे 1.5 इंचाऐवजी 2 इंच घ्या फक्त बाहीसाठी। इथे आपण 1.5 इंच वाढवलं आहे, पण जे नवीन शिकत आहे तर हे 1.5 ऐवजी 2 इंच घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की स्लीव्ज जरी कमी पडली तर थोडीफार त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन जाईल आणि राहिलेलं कापड कट करून टाक। पण स्लीव्ज जोडताना अशा वेळी नेहमी जर तुम्ही परफेक्ट नसाल तर इथून मधून बरोबर या साईडला फ्रंट पार्ट आणि या साईडला बॅक पार्ट अशी बरोबर शोल्डरपासून जोडायची नेहमी, म्हणजे जरी शिल्लक कापड राहिलं तरी कट करते। पण बाही नेहमी कटिंगमध्ये व्यवस्थितच आली पाहिजे, त्यासाठी अगोदर अशा प्रकारे पेपर कटिंग करून बघा, मोजून बघा व्यवस्थित येते का ती, म्हणजे तुमचा ब्लाऊज कुठेच चुकणार नाही आणि एकदम व्यवस्थित असं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही तुम्हाला जमेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा। पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, लाईक बटन दाबायला विसरू नका। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे जे नवीन येणारे व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि पाठीमागचे व्हिडिओही चेक करा, त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे स्लीव्जबद्दल। कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट असे वेगवेगळ्या मापाचे ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला बघायला मिळेल। थँक्स फॉर वॉचिंग।